नमस्कार. चला, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त नव्या कोऱ्या योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया. नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026. ही योजना खरं सांगायचं तर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक खूप मोठी संधी ठरू शकते. तर मग चला, या योजनेत नेमकं काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. आपल्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो नाही का, की गावात राहून स्वतःचा व्यवसाय कसा उभा करायचा, एक यशस्वी उद्योजक कसं बनायचं. बरं, याच प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र सरकार या नवीन योजनेतून देण्याचा प्रयत्न करतंय. या योजनेच्या मुळाशी असलेली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची कल्पना ती याच वाक्यात दडलेली आहे. सरकारची विचार करण्याची पद्धतच आता बदलली आहे. आता पशुपालनाकडे फक्त एक जोडधंदा म्हणून पाहिलं जाणार नाही, तर याला एक आधुनिक, प्रॉपर, नफा मिळवून देणारा बिझनेस म्हणून उभं करण्यावर सरकारचा भर आहे. पण मग प्रश्न येतो की ही नवीन योजना आणण्याची गरजच का पडली? आधी काय प्रॉब्लेम होता? ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधीच्या सिस्टममध्ये काय अडचणी होत्या यावर एक नजर टाकावी लागेल. आधी कसं होतं, खूप साऱ्या वेगवेगळ्या योजना होत्या, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडायचा. कुठल्या योजनेत अर्ज करायचा हेच कळायचं नाही, माहिती मिळायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता नव्हती. यामुळे व्हायचं काय की अनेक गरजू लोकांपर्यंत फायदा पोहोचतच नव्हता. पण आता ही नवीन योजना या सगळ्यावर उपाय आहे. एकच योजना, पारदर्शक आणि सगळ्यांसाठी सहज उपलब्ध. तर ह्याच सगळ्या समस्यांवर एक तोडगा म्हणून सरकारने 9 मार्च 2026 रोजी एक नवीन GR म्हणजे शासन निर्णय काढला आणि एका मोठ्या एकत्रित योजनेची घोषणा केली. मग नक्की काय आहे ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी छत्री आहे जिच्या खाली पशुधनाशी संबंधित सगळ्या जुन्या योजना एकत्र आल्या आहेत. आणि याचा उद्देश एकच आहे, ग्रामीण नागरिकांना आधुनिक उद्योजक बनवणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता जुन्या सगळ्या योजना बंद झाल्या आहेत, फक्त ही एकच योजना सुरू राहणार आहे. या योजनेची काही मुख्य उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ग्रामीण भागातच रोजगार निर्माण करणं. दुसरं, शेतकऱ्यांची ओळख बदलून त्यांना ग्रामीण उद्योजक म्हणून एक नवीन ओळख देणं. तिसरं, पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढवणं. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी जबरदस्त आर्थिक अनुदान देणं. चला, आता आपण या योजनेचा सगळ्यात आकर्षक भागाकडे येऊया. तो म्हणजे पैसा. आर्थिक मदत नेमकी कशी आणि किती मिळणार आहे याचं गणित समजून घेऊया. योजनेतला पहिला आणि सर्वात मोठा घटक आहे दुग्ध व्यवसाय. यामध्ये 5 गायी किंवा 5 म्हशी घेण्यासाठी अनुदान मिळू शकतं. आता हे आकडे बघून घाबरू नका, मी तुम्हाला सोपं करून सांगते. दुग्ध व्यवसायासाठी जो एकूण प्रकल्प खर्च आहे तो साधारणपणे 11.5 लाखांच्या आसपास आहे. यात काय काय येतं तर जनावरे आणि त्यांच्या विम्यासाठी साधारण 5,60,000, गोठ्याच्या बांधकामासाठी 3 लाख आणि चारा कापणी यंत्रासारख्या आधुनिक मशीनसाठी 2.25 लाख रुपये. आणि इथेच तर खरी गंमत आहे, एवढा सगळा खर्च आपल्याला करायचा नाहीये. जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गात असाल तर एकूण खर्चाच्या 50% म्हणजे सुमारे 5,67,000 रुपये सरकार देणार. आणि जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती म्हणजेच SC/ST प्रवर्गात असाल तर तब्बल 75% अनुदान मिळणार आहे, म्हणजे साधारण 8.5 लाख रुपये. विचार करा, केवढी मोठी मदत आहे ही. आणि असं नाही की ही योजना फक्त दुग्ध व्यवसायासाठी आहे. शेळी मेंढी पालनासाठी सुद्धा मोठी संधी आहे. 50 शेळ्या आणि 5 बोकडांच्या युनिटसाठी साधारण 11.5 लाखांच्या प्रकल्पावर तेवढंच म्हणजे 50 ते 75% अनुदान आहे. आणि कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्मिंगसाठी सुद्धा 3,000 ते 5,000 पक्ष्यांच्या युनिटसाठी 12 ते 19 लाखांपर्यंतच्या प्रकल्पावर सेम अनुदान उपलब्ध आहे. हा आकडा 8.5 लाख रुपये हा लक्षात ठेवा. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना मिळू शकणारी ही जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम आहे. ही खरंच एक प्रचंड मोठी आर्थिक मदत आहे. पण थांबा, ही योजना फक्त जनावरं आणि अनुदानापुरती मर्यादित नाहीये. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून तुमचा व्यवसाय भविष्यासाठी तयार करण्यावर भर दिला गेलाय. पाहूया हे कसं काम करतं ते. या योजनेतून तुम्हाला अंडी उबवणी यंत्रासारखी हायटेक साधनं मिळतात, ज्यामुळे तुमचं उत्पादन वाढतं. चारा कापणी यंत्रामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. आणि हे बघा, जनावरांच्या गळ्यात स्मार्ट कॉलर सेन्सर लावले जातात. त्यामुळे जनावर आजारी पडण्याआधीच तुम्हाला मोबाईलवर अलर्ट येतो. या सगळ्या उपकरणांसाठी सुद्धा अनुदान मिळतंय, ज्यामुळे तुमचा व्यवसाय जास्त एफिशियंट आणि फायदेशीर होतो.
या योजनेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक समानता. यात महिला उद्योजकांसाठी खास 30% जागा राखीव आहेत. इतकंच नाही तर दिव्यांग व्यक्तींसाठीही 5% आरक्षण आहे. म्हणजे संधी सगळ्यांना समान मिळावी हा यामागचा विचार आहे. ओके, तर आत्तापर्यंत योजनेबद्दल सगळं ऐकून छान वाटलं असेल. पण आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा? पात्रतेची मुख्य अट म्हणजे तुमच्याकडे स्वतःची कमीत कमी 1 एकर जमीन हवी किंवा 5 वर्षांचा भाडेकरार असला तरी चालेल. कागदपत्रांमध्ये जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, तुमचा फोटो आणि हे महत्त्वाचं आहे, पशुसंवर्धनाचं ट्रेनिंग घेतल्याचं सर्टिफिकेट लागेल. पण काळजी करू नका, जर ट्रेनिंग घेतलं नसेल तर अर्ज करण्यापूर्वी ते पूर्ण करता येतं. अर्ज करण्याची प्रक्रिया तर एकदम सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, नोंदणी करायची, सांगितलेली कागदपत्र अपलोड करायची आणि आपल्याला हवा असलेला प्रकल्प निवडायचा. बस. आणि यातली सगळ्यात पारदर्शक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की अनुदानाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार, म्हणजेच डीबीटीद्वारे. मध्ये कोणीही नाही. हे पैसे 2 टप्प्यांत मिळतील. पहिला हप्ता गोठा आणि मशीनसाठी आणि दुसरा हप्ता थेट जनावरं खरेदी करण्यासाठी. तर या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न मनात येतो की ही योजना खरोखरच एक आयुष्य बदलून टाकणारी संधी आहे का? हे वाक्य बघा. सरकारी योजना योग्य वेळी समजली तर आयुष्य बदलतं. आणि हे अगदी खरं आहे. कोणतीही सरकारी योजना जर योग्य वेळी, योग्य पद्धतीने समजून घेतली तर ती नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकते. ही योजना ग्रामीण महाराष्ट्रासाठी तशीच एक मोठी संधी असू शकते. तर मग विचार करा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण उद्योजकतेचं भविष्य बदलणारा क्षण हाच असू शकतो का? कारण या योजनेमध्ये फक्त एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक मोठं सकारात्मक परिवर्तन घडवण्याची ताकद आहे.